नमस्कार, या सत्रात तुमचे स्वागत आहे. या सेशनमध्ये आम्ही LED आणि LCD TVSचे कॉम्पोनंट्स ओळखण्यासाठी आणि ते सुरक्षितपणे कसे डिस्मॅन्टल करावे हे समजून घेण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शन देऊ. आम्ही या आधुनिक टेलिव्हिजन्सची रचना आणि डिझाईन नॅव्हिगेट करत असताना आमच्यात सामील व्हा. उद्देश या सेशनच्या शेवटी तुम्ही खालील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल. LCD किंवा LED टीव्हीचे इंडिकेटर्स आणि कंट्रोल्स ओळखणे, LCD किंवा LED टीव्हीचे मागील पॅनल कव्हर काढणे आणि अंतर्गत सेक्शन्स ओळखणे आणि दोष शोधल्यानंतर टीव्ही टेस्ट करणे. प्रथम आपण LCD किंवा LED टीव्हीज एक्सप्लोर करूया. LCD आणि LED टीव्ही सारखेच दिसू शकतात, परंतु त्यांचे मुख्य फरक बॅकलाइटिंग टेक्नॉलॉजी आणि पॅनलची जाडी यामध्ये आहेत. जेव्हा LCD टीव्हीज फ्लोरोसेंट लॅम्प्स वापरतात आणि त्यात सामान्यतः जाड पॅनल्स असतात, तेव्हा LED टीव्हीजमध्ये ऊर्जा कार्यक्षम लाईट एमिटिंग डायोड्सचा वापर करतात. जरी त्यांच्यात फरक असले तरी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बहुतांश कॉम्पोनंट्स दोन्ही प्रकारच्या टेलिव्हिजन्समध्ये सारखेच असतात. पुढे आपण पाहूया LCD आणि LED टीव्हीचे इंडिकेटर्स आणि कंट्रोल्स. LCD आणि LED टीव्हीचे फ्रंट पॅनल इंडिकेटर्स आणि कंट्रोल्स खालीलप्रमाणे आहेत: पॉवर बटन, इनपुट बटन, होम बटन, ओके बटन, प्रोग्राम बटन आणि व्हॉल्यूम कंट्रोल बटन. या प्रत्येक इंडिकेटर्स आणि कंट्रोल्सविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. पॉवर बटन हे बटन LED किंवा LCD टीव्ही ऑन किंवा ऑफ करण्यासाठी वापरले जाते. इनपुट बटन हे बटन HDMI किंवा USB यासारखे वेगवेगळे इनपुट सोर्सेस यांचे दरम्यान स्विच करण्यासाठी वापरले जाते. होम बटन हे बटन युजरला मेन मेन्यूवर परत जाण्यासाठी वापरले जाते. ओके बटन सिलेक्शन्सची पुष्टी करण्यासाठी वापरले जाते. प्रोग्राम बटनचा वापर विविध चॅनल्स आणि प्रोग्राम्सच्या मध्ये नॅव्हिगेट करण्यासाठी केला जातो. व्हॉल्यूम कंट्रोल बटन आवाज ॲडजस्ट करण्यासाठी वापरले जाते. आता पुढे आपण टीव्हीमधील वेगवेगळे इनपुट आणि आउटपुट आणि ऑडिओ आणि व्हिडिओ कनेक्टर्स पाहूया. यामध्ये खालील समाविष्ट आहेत: HDMI किंवा हाय डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरफेस, USB किंवा युनिव्हर्सल सिरियल पास, AV किंवा ऑडिओ आणि व्हिडिओ, RF किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी, कॉम्पोनंट व्हिडिओ, ऑप्टिकल ऑडिओ आउट, VGA किंवा व्हिडिओ ग्राफिक्स अरे, प्रोग्राम आणि हेडफोन जॅक. आता प्रत्येकाबाबत आपण सविस्तरपणे पाहूया. HDMI किंवा हाय डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरफेस HDMI केबल वापरून हाय डेफिनेशन ऑडिओ आणि व्हिडिओ सिग्नल्ससाठी परवानगी देते. USB किंवा युनिव्हर्सल सिरियल बस USB बाह्य स्टोरेज डिव्हाइसेससह कनेक्टिव्हिटी सक्षम करते. AV किंवा ऑडिओ व्हिडिओ याचा वापर RCA केबल 3RCA किंवा 3RCA द्वारे DVD प्लेयर्स सारख्या लेगसी डिव्हाइसेसना कनेक्ट करण्यासाठी केला जातो. RF किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी हे केबल किंवा अँटिना सिग्नल्सला टीव्हीसोबत कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते. कॉम्पोनंट्स व्हिडिओ हे कनेक्टर्स विशेषतः YPBPR किंवा CBCR च्या स्वरूपात हाय क्वालिटी ॲनालॉग व्हिडिओ सिग्नल्स प्रसारित करण्यासाठी वापरले जातात. ऑप्टिकल ऑडिओ आउटपुट हे टीव्ही साऊंड HDला किंवा साऊंड बारशी जोडण्यासाठी वापरले जाते आणि उत्तम साऊंड स्पष्टता देते. VGA किंवा व्हिडिओ ग्राफिक्स अरे हे कॉम्प्युटर, गेमिंग कॉन्सोल्स आणि टीव्हीसह कंपॅटिबिलिटीसाठी वापरले जाते. प्रोग्राम हा कनेक्टर फर्मवेअर अपडेट, रिमोट कंट्रोल इंटिग्रेशन इत्यादींसह सिरियल कम्युनिकेशनसाठी परवानगी देतो. हेडफोन जॅक हे वायर्ड हेडफोन्स कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते. आता LCD किंवा LED टीव्ही डिस्मॅन्टल करण्यासाठी आवश्यक साधने आणि उपकरणे पाहूया. आपल्याला खालील साधने आणि उपकरणे लागतील: ट्रेनी टूलकिट 1 सेट, मॅग्निफायर लेन्स 1, LCD किंवा LED टीव्ही 1 आणि युजर मॅन्युअलसह सेट टॉप बॉक्स नंबर 1. आपल्याला खालील सामग्री आणि उपकरणे लागतील: HDMI केबल 2,
RCA केबल 1 सेट, ऑप्टिकल केबल 1, कोॲक्सियल केबल 1 सेट. आता आपण LCD किंवा LED टीव्ही डिस्मॅन्टल करण्याची प्रक्रिया पाहूया. सर्व साधने, उपकरणे आणि सामग्री तयार ठेवा. आता टीव्हीच्या अंतर्गत कॉम्पोनंट्सपर्यंत कसे पोहोचायचे ते पाहूया. सुरुवात करताना सर्व केबल्स टेलिव्हिजनपासून डिस्कनेक्ट करा आणि मागील पॅनेल काढण्यासाठी पुढे जा. टेलिव्हिजन फ्रेमवर बॅक पॅनेल सुरक्षित करणारे स्क्रू किंवा फास्टनर्स शोधा. हे सहसा बॅक कव्हरच्या काठालगत आढळतात. योग्य स्क्रू ड्रायव्हर वापरून हे फास्टनर्स पद्धतशीरपणे काढायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही स्क्रू काढता तेव्हा ते सुरक्षित ठिकाणी ठेवा, कारण ते युनिट पुन्हा एकत्रित करण्यासाठी आवश्यक असतील. पुढील तपासणीसाठी टीव्हीचे अंतर्गत कॉम्पोनंट्स उघडे करण्यासाठी कव्हर काळजीपूर्वक उचला. इथे एक सेफ्टी टिप दिली आहे. कोणत्याही अंतर्गत घटकांना किंवा आवरणाला स्वतःलाच नुकसान पोहोचू नये म्हणून हे हळूवारपणे करण्याचा सल्ला दिला जातो. स्क्रूज अनस्क्रू करून TCON बोर्डवरील संरक्षक कव्हर काढा. एकदा बॅक पॅनल कव्हर काढले की तुम्हाला पॉवर सप्लाय युनिट, मेन बोर्ड आणि डिस्प्ले पॅनलसह टीव्हीच्या अंतर्गत विभागामध्ये प्रवेश मिळेल. आता आपण टीव्हीचे अंतर्गत विभाग पाहूया. पॉवर सप्लाय बोर्ड. टीव्हीच्या खालच्या भागात स्थित हा बोर्ड वॉल सॉकेटमधून AC इनपुट पॉवरला DC पॉवरमध्ये रूपांतरित करण्यासाठी टीव्हीच्या अंतर्गत घटकांना आवश्यक व्होल्टेज आणि करंट पुरवण्यासाठी जबाबदार आहे. मेन बोर्ड सामान्यतः टीव्हीच्या मध्यभागी आढळतो. मुख्य बोर्ड, जो मदर बोर्ड म्हणून देखील ओळखला जातो, तो टेलिव्हिजनचे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. ते ऑडिओ, व्हिडिओ आणि युजर इंटरफेस फंक्शन्स नियंत्रित करते. टीव्ही योग्य आणि कार्यक्षमतेने काम करतो आहे हे सुनिश्चित करते. स्पीकर्स. टेलिव्हिजन फ्रेमच्या बाजू किंवा तळाशी एकत्रित केलेले स्पीकर्स हे ऑडिओ आउटपुट सोर्स आहेत, जे दर्शकांना टीव्हीमधून थेट आवाज ऐकण्यास सक्षम करतात. IR आणि बटन्स. टीव्हीच्या बाजूच्या काठावर स्थित या भागात रिमोट कंट्रोल रिसेप्शन आणि रिमोट कंट्रोल रिसेप्शन मॅन्युअल कंट्रोल बटनांसाठी इन्फ्रारेड सेन्सर आहे, जे टीव्हीसोबत युजर इंटरॅक्शनसाठी अनुमती देते. पॅनल. टीव्हीचा पुढचा आणि सर्वात प्रमुख भाग आहे, म्हणजे पॅनल हा डिस्प्ले स्क्रीन आहे, जो इमेजेस आणि व्हिडिओज सादर करतो. LCD आणि LED टीव्हीसाठी याच जागेवर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले किंवा लाईट एमिटिंग डायोड्स हे व्हिज्युअल आउटपुट प्रदान करतात. बॅकलाईट. बॅकलाईट डिस्प्ले पॅनल प्रकाशित करते आणि स्क्रीनवरील इमेजेसची चमक आणि दृश्यमानता सुनिश्चित करते. TCON बोर्ड. सामान्यतः टीव्हीच्या वरच्या मध्यभागी किंवा टीव्हीच्या मागे ठेवलेला हा बोर्ड डिस्प्ले पॅनलचे टायमिंग आणि कंट्रोल व्यवस्थापित करतो आणि अचूक इमेज रिप्रोडक्शनसाठी पिक्सेल्सचे योग्य सिंक्रोनायझेशन सुनिश्चित करतो. प्रत्येक अंतर्गत सेक्शनची काळजीपूर्वक तपासणी करण्यासाठी वेळ काढतो. नुकसानाची कोणतीही चिन्हे, लूज कनेक्शन्स किंवा दोष दर्शवू शकणारे जुळलेले कॉम्पोनंट्स शोधतो. जसे तुम्ही इथे पाहू शकता की पॉवर सप्लायपासून ते मेन बोर्डला जोडलेली एक केबल खंडित झाली आहे. आपल्याला ती कनेक्ट करणे आणि टीव्ही टेस्ट करणे आवश्यक आहे. आता बॅक कव्हरला टीव्हीच्या फ्रेमसह पुन्हा एकत्रित करूया. बॅक कव्हर काळजीपूर्वक संरेखित करा आणि स्क्रूज घट्ट करून ते जागेवर सुरक्षित करा. कव्हर कोणत्याही अंतराशिवाय सुरक्षितपणे बसवलेले असल्याचे सुनिश्चित करा. टेलिव्हिजन AC सॉकेटमध्ये प्लग करा. रिमोट वापरून टीव्ही स्विच ऑन करा. सर्व कनेक्शन्स सुरक्षित आहेत का आणि उपकरणांना पॉवर मिळत आहे का ते तपासा. यासोबतच आपण या सेशनच्या शेवटी आलो आहोत. या सत्रात आपण खालील गोष्टी शिकलो. LCD किंवा LED टीव्हीचे इंडिकेटर्स आणि कंट्रोल्स ओळखणे, LCD किंवा LED टीव्हीचे बॅक पॅनल काढणे, अंतर्गत इंटरनल सेक्शन्स ओळखणे आणि दोष शोधल्यानंतर LED टीव्ही टेस्ट करणे.
हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुम्हास पुढील सत्रात भेटूया.